बऱ्याच लोकांना पूर्वजन्म आठवतो. खरं तर माणसाच्या सर्व आठवणी या स्मृती, या माणसाच्या ज्या आठवणी स्मृती या माणसाच्या मेंदूत असतात. पण ज्यावेळेस माणूस मरतो त्यावेळेस त्याचं शरीर जडदेह नष्ट होतो. अर्थात त्यावेळेस त्याला जाळला पुरला जातो, त्यावेळेस मेंदूचं देखील विघटन होतं, मेंदू देखील नष्ट होतो. पण असं असलं तरी सुद्धा पुढच्या जन्मात त्या नवीन जीवाला, जो जन्माला येणारा जीव आहे, त्याला जुन्या गोष्टी कशा बरं आठवतात याचा आपण आज विचार करणार आहोत. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वास्तविक मागचा जन्म, सध्याचा सुरू असलेला जन्म आणि येणारा पुढचा जन्म हे खरं तर भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांच्या एक प्रकारच्या खोल्या आहेत असं समजा, किंवा आपण म्हणतो ना दालनं म्हणजे रूम्स आहेत. एकाच आत्म्याला या तीनही दालनांमध्ये वावरावं लागतं. पण ही तीनही दालनं वेगळी करणाऱ्या, विस्मृतीच्या, तुमच्या लक्षात घालवणाऱ्या गोष्टी किंवा भिंती इतक्या जाड आणि इतक्या जबरदस्त आहेत की काही जर अपवाद सोडले तर आपण काही वर्षापूर्वी वेगळ्या जन्मात होतो याची पुसटशी जाणीव सुद्धा सर्वसामान्य माणसांना नसते, किंवा त्यानंतरही असाच जन्म आपण घेणार आहे याची सुद्धा जाण तुम्हाला आम्हाला नसते. आपण फक्त रोजचं जीवन आनंदाने जगतो. मागचा जन्म काय करायचं, आताच्या जन्मात खूप प्रॉब्लेम आहेत, ते कसे सोडवायचे हा प्रश्न तुम्हाला असतो. अर्थात पुढच्या जन्माचा काय विषय तो कोणी दखल घेत नाही. किती लोक हा विचार करतात की ते आपल्याला पुढचा जन्म मिळणार आहे तर तो कसा मिळणार आहे, आणि ज्यांना पूर्वजन्म जसाच्या तसा आठवतो ते लोक सुद्धा कालांतराने त्यांचा जो मागचा जन्म आहे तो विसरून जातात. मागच्या जन्मीच्या ज्या स्मृती असतात त्या या जन्मात का बरं राहत नाही? खरं तर मृत्यूनंतर मेंदूमध्ये स्मरण करणाऱ्या पेशी किंवा भागही नष्ट होतात. पण असं असताना सुद्धा नवीन जन्मात माणसाला जुन्या जन्मातल्या गोष्टी आठवतात. यामागं कारण एकच असतं, ते म्हणजे आत्म्याचं लॉकिंग, आत्म्याला चिकटलेल्या भावनांचं, विचारांचं लॉकिंग किंवा अनलॉकिंग. ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे लॉकिंग अनलॉकिंग काय सांगतो, म्हणजे असं म्हणतात की माणूस जेव्हा मरतो तेव्हा मरण्यापूर्वी त्याच्या आयुष्यातील घडलेल्या, जन्माला आल्यापासूनच्या सगळ्या घटनांचा अख्खा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट त्याच्या डोळ्यासमोर येत असतो. हे असं एकानेच नाही लिहिलं. परदेशातही जे संशोधन झाले, जे लोक मृत्यूतनं परत जागे झालेत, मृत्यूतनं परत जिवंत झाले, त्यांनी हा प्रत्येकाने अनुभव सांगितलाय. हे सगळे वेगवेगळे आहेत, कोणाचा कोणाला संबंध नाही, परंतु त्यांनी हा अनुभव सांगितलाय. याचाच अर्थ मृत्यूपूर्वी संपूर्ण घटनांचा आलेख, सर्व घटना त्याला ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात दिसतात. बरं, हे मी सांगत नाही, तुम्ही इंटरनेटवरती पहा, तुम्हाला हे पाहायला मिळेल. आता नेमकं ज्या वेळेस हे चित्र जातं याच वेळेस जर आत्म्यानं लॉकिंगची प्रक्रिया सुरू केली, सर्व घटनांना त्यानं त्याच्या आत्म्यावरती रेकॉर्ड करून ठेवलं, तर त्या स्मृती त्या आत्म्यावर सुरक्षित राहतात आणि पुन्हा त्याच्या अनलॉकिंगची सोय ही पुढच्या जन्मामध्ये होते. मग पुढच्या जन्मामध्ये काय होतं की नवीन जन्म येतो आणि नवीन मेंदू येतो. स्मृती केंद्रातल्या सर्व घटनांचं क्रमशः वैश्विक शक्तीमध्ये रूपांतर होतं आणि मेंदूच्या साक्षीनं हे झालं असल्यामुळं पुनर्जन्म देखील मेंदूच्या साक्षीनं वैश्विक शक्तीमधून पुन्हा त्या घटना स्मृती केंद्रात निर्माण करतो. पूर्वजन्म हा जन्म आणि पुन्हा येणारा जन्म या तीनही जन्मामध्ये आत्मा एक असला तरी शरीर मात्र वेगवेगळे असतात. फक्त यात लॉकिंग व अनलॉकिंग प्रक्रियांना शरीरातल्या मेंदूचं जे असतं ना ते साक्षीत्व असतं. आणि अर्थातच या सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे मृत्यूनंतरचं जीवन. कारण मृत्यूनंतर तर मेंदूच नाहीये. मग ह्या स्मृती कुठं साठवल्या जातात, तर ह्या वैश्विक एनर्जीकडे साठवल्या जातात.
त्यामुळे मृत्यूनंतरचं अख्खं जीवन जर लॉकिंग स्थितीत जातं त्यावेळेस हा काळ मोठा असतो किंवा कमी असतो, त्यावेळेस त्याला त्या स्मृती काही आठवत नाही, काही कळत नाही, इम्पॉसिबल असतं, कारण त्याची ती अवस्थाच नसते. थोडक्यात काय तर एक जन्म ते दुसरा जन्म यातला मधला जो काळ असतो, या मधल्या काळामध्ये सगळ्या स्मृती या पूर्णपणे नष्ट करण्याचं काम परमेश्वर किंवा निसर्ग करत असतो. परंतु काही आत्म्यांवरती मारलेली इम्प्रिंट, वैश्विक ऊर्जा सामावून त्या पुन्हा रिकव्हर म्हणजे अनलॉकिंग होण्याची प्रक्रिया पुढच्या जन्मामध्ये मेंदूद्वारेच होते. कारण मेंदू हे त्याचं माध्यम आहे. मला असं वाटतं की एक साधंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही ईमेल केला आणि पाठवला. कधी कधी तो सेंड बॉक्समध्ये पडतो पण जात नाही, कारण नेटवर्क नसतं. मग तो मध्ये कुठे असतो? म्हणजेच तो कुठेतरी वातावरणात असतो. ब्लूटूथचं उदाहरण घेऊ. मी तुम्हाला ब्लूटूथच्या माध्यमातून एखादं गाणं किंवा व्हिडिओ पाठवला तर तो येतो ना, माझ्या मोबाईलमधनं तुमच्या मोबाईलमध्ये येतो. हे मोबाईल म्हणजे शरीर धरू आपण, पण यातून या लहरी याच्यामध्ये जातात कशा? त्या जाताना दिसतात का? नाही दिसत. याचा अर्थ त्या वातावरणात नसतात का? असतात, पण दिसतात का? नाही दिसत. तसंच हे शरीर यातून आत्मा हा लहरी स्वरूपात बाहेर पडतो. परंतु ज्यावेळेस ब्लूटूथच्या माध्यमातून तुम्ही एखादं गाणं पाठवता तेव्हा दुसऱ्या मोबाईलमध्ये ते गाणं जसंच्या तसं वाजतं. याचाच अर्थ वातावरणातली वैश्विक ऊर्जा, ज्याला आपण ब्लूटूथ एनर्जी म्हणतो, ती कन्व्हर्ट टू त्या तुमच्या ऑडिओ एनर्जीमध्ये होते. ही साधी सिंपल प्रोसेस आहे. आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो. कॉम्प्युटरचा जमाना आहे ना, त्यामुळे कॉम्प्युटरच्या भाषेतच तुम्हाला समजून सांगतो. जसं की आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर समजू, आणि त्यात मदरबोर्ड असतो आणि त्याच्यावरती एक हार्ड डिस्क असते ज्याच्यावरती सगळा डेटा सुरक्षित राहतो. ती हार्ड डिस्क म्हणजे आपला आत्मा आहे असं समजू. आत्मा समजू आपण, समजून घ्या, समजायला काय जाते. आणि त्यावरती तुम्ही सगळ्या फाईल्स सेव्ह केलेल्या असतात. आणि कालांतरी तुम्हाला जेव्हा कॉम्प्युटर विकायचा असतो त्यावेळेस तुम्ही त्या सगळ्या त्याच्यावरच्या ज्या फाईल्स आहेत त्या डिलीट करता किंवा दुसरीकडे कॉपी करता, फॉर्मॅट करता. पूर्ण फॉर्मॅट जरी केला कॉम्प्युटर तरी सुद्धा कधी कधी काही फाईल्स काही केल्या तरी जात नाही, त्या तशाच राहतात. त्यामुळे एखादा व्यक्ती ज्यावेळेस नवीन कॉम्प्युटर जेव्हा तो घेतो, ज्यामध्ये ती हार्ड डिस्क बसवलेली असते पूर्वी वापरलेली, ही जी फॉर्मॅट केली आहे, तर ज्यावेळेस तो पुन्हा ती लावतो त्यावेळेस त्यातल्या जुन्या काही फाईल्स हे रिकव्हर होतात. मला वाटतं पुनर्जन्माची भानगड पण ही अशीच असायला हवी. म्हणजे त्याचं हार्डवेअर पुन्हा जेव्हा दुसरीकडे जातं तेव्हा आत्मस्वरूप जी हार्ड डिस्क आहे ती पुन्हा त्याच्या ज्या जुन्या आठवणी आहेत ते त्याला दाखवून द्यायला सुरुवात करते. तर असा हा ऊर्जा लहरीचा खेळ आहे. यावरनं आपल्याला एकच कळतं की आत्मा हा पुनर्जन्म घेत असतो, घेत असावा. आता बऱ्याचदा असं आपण म्हणतो की हा माझा 7 जन्माचा साथीदार आहे, आम्ही जन्मजन्मांतरीचे सोबती आहोत. किंबहुना असं म्हणता येत नाही की पती पत्नी 7 जन्माचे साथीदार असतात. आई वडील, मुलगा, भाऊ, मित्र, मैत्रीण, हे सगळे लोक आपल्या जे जीवनात येतात, हे सगळे जे आत्मस्वरूप आहे, ज्यांचे आत्मे आहेत, आपण सगळे आत्मे आहोत. आपल्याला फक्त जडदेह दिलेला आहे, शरीर दिलेलं आहे, आणि आपण सगळे एकत्र येतो. याचा कुठे ना कुठेतरी पुनर्जन्माशी संबंध असतो का? प्रत्येक पत्नी म्हणते की माझा पती मला 7 जन्म मिळू दे. मग खरंच 7 जन्म सोलमेट ज्याला म्हणतो आपण, तो सोलमेट खरंच पुन्हा पुन्हा तुमच्या वाट्याला येतो का? हे पाहू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आनंद पिंपळकर आनंदी वाचतोय फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल आपण लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.